रिमेनिंग पॉइंट्स ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मध्ये राहिलेले जे काही पॉइंट आहेत ते आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये 7th नंबरचा पॉइंट, कारण 6th आपलं झालेले आहेत पॉइंट. O2 dissociation curve is highly useful in studying the effect of factors like PCO2 म्हणजेच partial pressure of carbon dioxide, hydrogen ion concentration, H plus concentration, etc. on binding of O2 with hemoglobin. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे, O2 dissociation curve. O2 dissociation curve जो आहे म्हणजेच त्यामध्ये जो सिग्मॉइड कर्व आपण दाखवला होता डायग्राम मध्ये, तो हायली युजफुल. कशासाठी युजफुल आहे? स्टडीइंग द इफेक्ट ऑफ फॅक्टर्स. त्याच्या तो जो ग्राफ काढलेला आहे त्याच्यावर किंवा तो जो कर्व आहे त्याच्यावर आपल्याला स्टडी करता येतो. कशाचा? तर इफेक्ट ऑफ फॅक्टर्स, म्हणजे जे फॅक्टर इफेक्ट करतात त्यांचा स्टडी करता येतो त्या कर्व साह्याने. मग PCO2 कोणते फॅक्टर्स? PCO2 पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइडचा इफेक्ट काय होतो? H प्लस कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचा इफेक्ट काय होतो? एटसेट्रा ऑन बाइंडिंग ऑफ O2 विथ हिमोग्लोबिन. म्हणजेच ज्यावेळी ऑक्सी हिमोग्लोबिनचं बाइंडिंग होतं म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतो, O2 बरोबर हिमोग्लोबिन कंबाईन झाल्यानंतर बाइंडिंग झाल्यानंतर जे ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होतं त्याच्यावर काय इफेक्ट होतोय का? कशाचा? तर फॅक्टर्स लाईक PCO2 पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, H प्लस कॉन्सन्ट्रेशन, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, हे जे कंटेंट आहेत किंवा हे जे फॅक्टर आहेत ह्याचा त्या बाइंडिंगवर काही परिणाम होतोय का? O2 डिसोसिएशन कर्वच्या. म्हणजे ज्यावेळी डिसोसिएशन होतं O2चं त्या आणि त्याच्यातून एक कर्व तयार होतो जो ग्राफ मध्ये आपण पाहिलेला आहे, त्याचा काय यूज होतोय, त्या फॅक्टरचा काय इफेक्ट होतोय तो स्टडी केला जातो त्या कर्वच्या साह्याने. समजलं? नेक्स्ट पॉइंट नंबर 8. इन alveoli where there is high PO2 means partial pressure of O2, low PCO2 means partial pressure of CO2, lesser H plus concentration means hydrogen ion concentration and lower temperature, तापमान जे आहे ते lower. All factors favorable for formation of oxyhemoglobin. ज्यावेळी ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं, H म्हणजेच ऑक्सिजन कंबाइन्स विथ हिमोग्लोबिन टू फॉर्म ऑक्सिहिमोग्लोबिन, ते जे फॉर्मेशन होतं ऑक्सिहिमोग्लोबिनचं ते त्याला ऑल फॅक्टर्स काय फेवरेबल असतात. कोणते फॅक्टर्स? इन अल्व्हेओलाई. ज्यावेळी अल्व्हेओलाई मध्ये हे फॅक्टर्स असतात वेअर देअर इज हाय PO2 म्हणजेच अल्व्हेओलाई मध्ये पार्शियल प्रेशर जे O2 चं आहे ते कसं असतं? हाय, ते फेवरेबल आहे. नंतर लो PCO2 म्हणजेच पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड अल्व्हेओलाई मध्ये असताना लो असेल तर ते सुद्धा फेवरेबल आहे. लेसर H प्लस कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच अल्व्हेओलाई मध्ये जे H प्लस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कसं पाहिजे? लेस पाहिजे, ते सुद्धा फेवरेबल असतं. अँड लोअर टेम्परेचर, आणि अल्व्हेओलाई मधलं असणारं जे टेम्परेचर आहे ते लेस किंवा लोअर पाहिजे. ते सगळे ज्यावेळी असे असतील सांगितल्याप्रमाणे तर ऑल फॅक्टर्स फेवरेबल. कशासाठी असतात फेवरेबल? ते फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे ज्यावेळी अल्व्हेओलाई मध्ये ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं त्यावेळी हे जे सांगितलेले फॅक्टर्स आहेत त्यामध्ये काय पाहिजे? अल्व्हेओलाई मध्ये हाय PO2 पाहिजे, म्हणजेच पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं जे आहे ते हाय पाहिजे. नंतर बाकीच्यांचं सगळ्यांचं लेस पाहिजे, म्हणजेच लेस पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, लेसर H प्लस कॉन्सन्ट्रेशन मीन्स हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन अँड लो टेम्परेचर. म्हणजे हे जे कंटेंट आहे PCO2, H प्लस कॉन्सन्ट्रेशन आयन आणि टेम्परेचर, 3 factors are low in alveoli but high PO2 means partial pressure of O2 is high. त्याच वेळी काय होऊ शकतं? फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. त्याच वेळी ते तशा कंडिशन मध्ये असणारे फॅक्टर्स अनुकूल असतात काय करण्यासाठी? फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. लक्षात ठेवा. नंबर 9. इन टिश्यूज, आता हे अल्व्हेओलाई मध्ये बघितलं. इन टिश्यूज देयर इज अ लो PO2, हाय PCO2,
high H plus concentration and higher temperature. Exist all factors are favorable for dissociation of O2 from oxyhemoglobin. म्हणजेच त्यामध्ये डिसोसिएशन ज्या वेळेस ऑक्सिजनचं होतं ऑक्सिहिमोग्लोबिन पासून डिसोसिएशन होणं वेगळं होणं ऑक्सिजन, मग हे जे फॅक्टर्स आहेत ते फेवरेबल असतात. कोणते? ज्यावेळी हे फॅक्टर्स असे असतील अशा कंडिशन मध्ये टिश्यू मध्ये लो PO2 असेल, पार्शियल प्रेशर टिश्यू मधलं लो असेल, कशाचं? ऑक्सिजनचं. बाकीच्या सगळ्यांचं हाय प्रेशर असणार आहे, म्हणजेच PCO2, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर, ऑल दीज फॅक्टर्स त्यामध्ये काय असणार आहेत? हाय. हे सगळे फॅक्टर्स कसे असणार? हाय. पण फक्त PO2 जो आहे म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ O2 हाच फक्त लो असतो. कधी? टिश्यू मध्ये. मग हे ज्यावेळी कंडिशन असते ऑल फॅक्टर्स आर फेवरेबल फॉर, अशी कंडिशन ज्यावेळी तयार होते त्यावेळी काय होत असतं? डिसोसिएशन ऑफ O2 फ्रॉम ऑक्सिहिमोग्लोबिन. म्हणजे याच्या विरुद्ध हे आहे. इथं अल्वेओलाई मध्ये असताना हाय फक्त O2 पाहिजे, बाकीचे लो पाहिजे, तर तिथं काय होणार आहे? फॉर्मेशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. टिश्यू मध्ये लो फक्त O2 पाहिजे, बाकीचे सगळे हाय पाहिजे, त्यावेळी तिथं काय होणार आहे? डिसोसिएशन ऑफ O2 फ्रॉम ऑक्सिहिमोग्लोबिन. नेक्स्ट नंबर 10. This clearly indicates that O2 binds or combines with hemoglobin in lung surface and dissociates in tissues. यामध्ये सांगताना सांगितलेलं आहे बघा, हे जे दोन पॉइंट बघितल्यानंतर इथं आपल्याला क्लिअर होते, इंडिकेट्स म्हणजे सरळ दर्शवून टाकते. हे दोन पॉइंट काय दाखवत आहेत? O2 binds or combines with hemoglobin in lung surface. ज्यावेळी लंग सरफेस मध्ये O2 असतो त्यावेळीच कंबाईन कोणाबरोबर होईल? हिमोग्लोबिनशी. आणि ज्यावेळी टिश्यू मध्ये तो O2 असेल तर त्यावेळी तो काय झालेला असतो? डिसोसिएट झालेला असतो. कुणापासून? हिमोग्लोबिन पासून. म्हणजे हे दोन पॉइंट वरून नेक्स्ट पॉइंट सांगायचं काय? दिस क्लिअरली इंडिकेट्स दॅट, हे पूर्णपणे दर्शवते काय? O2 binds or combines with hemoglobin in lung surface and dissociates in tissues. म्हणजेच या दोन पॉइंट वरून असं दिसतंय की लंग सरफेस मध्येच म्हणजेच अल्वेओलाई मध्ये असताना O2 बाइंड होतो किंवा कंबाईन होतो कोणाबरोबर? हिमोग्लोबिनशी. आणि ज्यावेळी टिश्यू मध्ये O2 असतो त्यावेळी तो लो असतो, त्यामुळे तो डिसोसिएट होतो कुणापासून? ऑक्सिहिमोग्लोबिन पासून. म्हणजेच हिमोग्लोबिन वेगळं होतं आणि ऑक्सिजन वेगळा होतो. आणि लास्ट पॉइंट त्यामध्ये, अंडर नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन every 100 ml of oxygenated blood can deliver around 5 ml of O2. म्हणजे यामध्ये काय सांगितलेलं आहे? ज्यावेळी नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन असते त्यावेळी एव्हरी 100 ml ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड मीन्स प्युअर ब्लड. in this blood oxygenated blood oxygen is highly present, जास्त प्रमाणात ऑक्सिजन प्रेझेंट असतो. असं ब्लड ऑक्सिजनेटेड ब्लड कॅन डिलिव्हर अराउंड 5 ml ऑफ O2. म्हणजेच 100 मिली ऑक्सिजनेटेड ब्लड डिलिव्हर किती करतं? तर 5 मिली O2 डिलिव्हर किंवा कॅरी करण्याचं काम करत असतं. म्हणजेच त्यामध्ये अंडर नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन म्हणजे पूर्णपणे तंदुरुस्त अवस्था असेल, नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन ज्यावेळी असते त्यावेळी प्रत्येक जे 100 ml ऑफ काय असतं? ऑक्सिजनेटेड ब्लड प्रत्येक 100 मिली मध्ये किती कॅरी केला जातो किंवा डिलिव्हर काय केलं जातं? तर 5 ml ऑफ O2. 100 मिली ऑक्सिजनेटेड ब्लड मधून साधारण 5 मिली काय कॅरी केला जातो? तर O2 कॅरी किंवा डिलिव्हर केला जातो. म्हणजेच हा MCQ साठी असणारा महत्त्वाचा पॉइंट आहे. धन्यवाद.